तू याची माझ्यावर तो धंदे करू नको ना. येईल चांगलं गिराईक येईल, त्याची खोटी बोलली तू. काय तर मला याचे बी आहे आणि ती बी हा. काय लाज वाटते तुला बिमार सांगताना? हा बेसरम खानीचे काही सांगते काय तू? ते मा गिराईक होतं ना, परमनंट गिराईक आहे ना ते. हा आता कोणते थांबलो मी? अरे सगळं तर खाया पियाची सारी हुकील आहे बजेट. म्हणजे म्हणणं काय आहे तुझं? हा बायको कमाईन ता तू खाशीन. हा मग तुला बायको काय केली रे? हा तुझ्या दानात नाही कमायची तर बायकोच्या भरोशावर खातं का रे? मग मा भरोशावर खातं काय? मी धंदा करू हा, लोक उरार घेऊ आणि तुले खाऊ घालू? हा काही लाज वाटते टकल्या वानाच्या तुले? कमावणं तू याच्यात का ताकद नाही का रे? हा ताकद नाही का तू यायच्या 2 पैसे कमायचे मला खाऊ घालायची? मी खाऊ घालू तुले आहे की नाही? कसा जोर येते रे तुले? तसा जोर दाखव ना कामात. तसे हातपाय हलवणं चांगले, तसे हलवतं तसे तिकडे हलवणं हातपाय. मोठा सांगून राहिला असं कर तसं कर. मला काय सांगतं? तू कर ना तू. मा भरोशावर खाता का तू? मी आहे म्हणून. मी मेली तर मग काय खाशील रे तू? मग काय खाशील? मग काय खाशील? कोणाला लवडा? मा भरोशावर खाऊन राहिला तो माया. शिल्लक बोलू नको कमली तू. शिल्लक बोलू नको ना. महाग गिराईक तुम्ही वापस पाठायची काही गरज नव्हती ना. काय सांगितलं? शानपणा गेला. शिल्लक आणा तू. हा तुझ्या उरार बसून खाईन मी. हा मी जे गिराईक आणलं त्याला काल सांगितलं होतं ना, टीबी आहे याच्या आहे ढमू काय हे लोक कोण देतं का? हा पैसा घेऊन राहिला फुका फाका जाय लाज वाटून. 200 रुपये रोजात मरतं काय? हे एका दिवसात 15,000 भेटून राहिले. हा ना लय मोठा मर्द असणार रे बापा तू. मोठा मर्द गेला ना. बाईच्या उरार बसून खाऊन राहिला. मला म्हणतं कमा म्हणल्या की तू खाता आयता वैता. काही लाज वाटू दे जराशी. लाज वाटू दे. मर चुल्लूभर पाण्यात. ते म्हणते तो धंदा कर. लाज वाटते रे तुला काही जराशी? जनाची नाही तर मनात ये. तुला किती खेप सांगलं रे मी ना की मी हा धंदा करत नाही. मी जात नाही त्या माणसासमोर. मला याचे काम येत नाहीत. मी ना कधी करेल नाही. तरी म्हणते जाय ना एकदा जाय ना. मस्त लाडीगुडी लावते. काही लाज वाटू दे ना जराशी. एकदा गेली मी. काय डबल तेच काम करू काय? आता असं सांगत जाईन लोकाईले. तू थांब. आता यायला सांगितलं तू ना. हे बयक लिबिन गेले मी वापस समजा. थांब तू. तुला दवाखान्यात नेतो. तुझ्या साऱ्या टेस्टच करून आणतो आता. हा तो कागद माझं ठेवतो. हा तुला तसं सांगितलं द्यायले की डायरेक्ट केले कागद दाखवत जात. हे पाहून घे निगेटिव्ह नील कारभार. हे छाटा मारतं का तू? ते तसे कागद तर कोणी बनवून आणते ना रे? हा त्या कागदावर नाही भरोसा ठेवत कोणी. भरोसा माझ्या जबानवर ठेवून भरोसा कोणी बी. त्या कागदात काय पडेल रे? तू यार कोण विश्वास ठेवते? मी हाव ना ते माझ्यावर आले लोक की मी हाच सांगायले मग असं तसं माझ म्हटलं ऐकतील ना ते. बरोबर तरी भादरशी नाही की तू थांब. त्या गिरायकाला डायरेक्ट सांगून जाईल मी की गड्या हो जाता बरोबर हिच्या तोंडात बोया खुसून द्यायचा आणि मग सुरू करायचं. हा नाही हे बडबड जास्त करते बरोबर डोकं लय खाते. हा तुया गेम करायला का मला टाइम लागते का कमली? हा तू काही मला सोपी समजून राहिली का? सोपी समजून राहिली का तू? हा ते सांग ना तू. लोकाईले किती सांगशील तर सांग ना. माया गेम करता का तू? अरे तू याच गेम नाही पलटी केला तर हे बी कमली नाही ना. हा अख्खी जिंदगी अशीच गेली ना माई. हा काच्यात गेली. अनुभव आहे मला अनुभव. कोणाला कसं हँडल करायचं. तुला काय हँडल करता येत नाही का मला? पण कसं मी म्हणून राहिली बापा मी तुझ्या सोबत आली तर कसं चांगलं राहा. पण तू त्या लायकीचाच नाहीस ना. चांगलं राहायच्या चांगला लायकीचाच नाही ना तू. काय म्हणते तू? मला कमी दिसून राहिली तर तुला कमली. अजून तुला काय पाहिलं कमलीचा? थांब तुला दाखवतोस मी आता दाखवतोस. तू जर नाही थंडी गेली तर मग म्हणतो तू कसा गेम बसवतो तू या की बस तू ना पाय तू कसं करशील तर. थांब तू आता कसं बोलून दाखवायला पुरत नाही रे. तुला माझ्यावर तो दास. अरे तू काय मला थंड करशील? मी ना अच्छा थंड केलं ना. तूच राहिला फक्त थंड व्हायचा. पण कसं आता मी तुझ्यासोबत राहून राहिली म्हणून कसं मी काही करून नाही राहिली. नाही तर तू कोणती किसगली मी खसखस असरे मा भाई. तुले कमी जास्त करायला काय टाइम लागते मला? म्हणून दाखवते तो असं तसं. कमलीला कमीच नको समजू तू. आता आणले तर आणले गिराईक. सांगून राहिली तुले. आता जर दिसलं कोणी या घरात तर विचार पाहिजे तू. थांब आणतोस नव्हत्या उराड बसायला आणतोस. थांब त्याचं नाटकं करूच नको तू. बिमारी सांगता का लोकांना? थांब तू बिमारीच काढतो मी. तुझ्या बजेटात बसवतो ना. आता जातो मी. शांतता ठेवतो जराशी. पाहतो मग काय तू इथं. तू अशी बिमारी म्हणून राहिली की नाही. मला याच्या विसरला टीबी झाला. तुला खरंच बिमारी होईल. खरंच होईल. हा आणि मरशील तू. हा तडपू. हा बिमारीचं नाव काढली माणसाला 100% बिमारीच होत असते. आणि तशी तू परभायत्या पंचांगानं 17 घरे फिरून येलास ना. हा तुला अशीनच बिमारी. काय 17 घर फिरून येला आम्ही आहे की नाही? परभायत्या पंचांगा. मग तू माझ्यासोबत राहून राहिला ना. तुला काही केलं नाही काय? हा तुला काही केलं नाही? तुला नशी झाली बिमारी? तू रोगीतलाच असणं मग माझी बिमारी तुला लागीन. त्यात काय रे? चाल मी आता काही बोलत नाही तुझ्यासोबत. बोलून कसं तो पांचट कर नाही. दवाखान्यात जाऊन येतो बाबा. काहीला खरंच असेल बाबी मला काय सांगता येते. पहिले टेस्ट करून येऊ दवाखान्यात जाऊ. गेला आता गंडीले पाहिलं केलं अदलोक बडबड भुकला कुत्र्यासारखा गेला आता. लहान म्हणणार तू फक्त. आता पाहिन तू. आता अजून याच्यापेक्षा डेंजर बिमाऱ्या सांगतो. थांब तू. शांता व काय म्हणता? एक गोष्ट सांगणार ना. असं झाबऱ्या मला म्हणे बोलता काय म्हणे शांताराम भाऊ तुम्ही काय म्हणून राहिले म्हणे. मग आवाज कीर्तन करून राहिले त्या डोंगऱ्यामुळे मला लग्न नाही झालं. आणि बोलता बोलून गेला की तुमची पोरगी दे सांगा बा मुले. बापा करसान नाही तसा पागलपणा. बोलता हो म्हणून टाकसान बापा. देसान नाही पोरगी. पोरगीला गुणाची आहे बापा.
तसा विषय नाही ना, पोरगा लय चांगला आहे तो, इमानदार आहे ना पोरगा, तुला सांगतो. फक्त कसा आहे, परिस्थितीनं खायला थोडीशी मदत केली की नाही वर जाते तो. मनानं लय चांगला पोरगा आहे, तुला सांगतो तो. द्यायला पुरते आपल्याला पोरगी द्यायला. बापा पोरगाला चांगला असेल, पण त्याच्या मागे पुढे काही नाही ना धड. त्याचा आबा आबा माहित नाही का, या वयात लग्न केलं ना बापा, लेकरू पैदा केलं ना त्यानं. हाय काय कदाची काही इज्जत त्या बुड्याले, आपल्या पोरगी दिली तर इज्जत कमी होईन आपलीच. काय करता बापा, गावातल्या गावात देऊन ते विचारही येण्याचं नाही बरं मनात. सांगून राहिली मी, मस्त आपण आपल्या पोरीला स्थळ चांगलं पाहू. शांता, असं नाही आहे विषय. कसं मग तुला असं वाटते का झाबर बेइज्जत माणसं? अरे इज्जतदार आहे पोरगा, इमानदार आहे, तुला सांगतो. एक फोन लावला की पैसे ते आपल्यासाठी कामं धंदे कोणतेही काम करते. असा जवळ आपल्याला भेटणार नाही, मनानं चांगला, इमानदार आहे, बेमानी नाही आहे. फक्त कसं पैशाने हटेल आहे, थोडासा पैसा आदला नाही आहे त्याच्याजवळ, पण आपण जर मदत केली तर आपल्याला एवढं असल्यावर मदत एवढी आपण दिली. हो बापा, तुमचं सगळं बरोबर आहे बापा, लय इमानदार आहे पोरगा. पण कसं आता निवड इमानदारीवरच जग नाही चालत ना बापा, काही ना काही मागे पुढे पाहिजेत ना. जरासं बापा आता काही कमी जास्त झालं मग आपली पोरगी कोणा इकडे पाहिन, ते जरासं आपल्याला ठेवा लागेल की नाही काही लक्षात, करा लागेल की नाही काही ना काही. नाही निराने काय धरताना कोणाला देऊन टाकता का पोरगी आपली? शांता, हुशार आहे ना पोरगा, तुला सांगतो. काहीच होत नाही. माई विचार त्याला द्याच, लागलं असं त्याला थोडीफार मदत करून, आणि त्याला आपण कबूल करून घेऊ ना की तुला नोकरी किंवा काही ना काही धंदा उद्योग पाणी काही ना काही करा लागी. तुला नुसता वावरण घर हे नाही करा लागणार, आपण कबूल करून त्याला. अहो बापा, तो लय हुशार आहे, पण तुम्ही भुलले का बापा? काही नोकरी काही करीन म्हणता तुम्ही. अरे बापा, तो शिकेल नाही ना काही. आपली पोरगी किती शिकेल आहे, काही जमते का त्याचं तागडं? जमते काय? काही बोलून राहिले बापा तुम्ही. शिकेल नाही तर काय झालं? बरेचसे लोक शिकेल नाही आहेत, मग त्याने प्रगती केली नाही की त्याचे लग्न झाले नाही की ते चांगले नसतात. शिकेल माणूस चांगला असते असं काही नसते. तो शिकेल नाही पण समजदार आहे, तुला सांगतो. आपल्या पोरीले सुखात वागवून तो म्हणजे तुला सांगतो जरासा काही त्रास देणार नाही पोरीले. एवढा माझा त्याच्यावर विश्वास आहे. बरं, तुमची एवढी इच्छाच आहे बापा, तर मी काही तुम्हाला नाराज करत नाही. पण कसं एवढ्या लवकर काही डिसिजन घेऊ नका. 6 महिने वाट पाहतो, काय धंदा करते, कोणता व्यवसाय करते, मग त्याच्यावर पाहू आपण पुढे काय करायला लागते काय नाही तर. बरं शांता, तू तशी म्हणते ना तर काही वांधा नाही. मी त्याला तसं कबूल करून घेतो. बा तुला 6 महिन्यात असं करा लागे की तसं करा लागे, मी पुरं सांगतो त्याला, पुरं बोलतो त्याच्याबरोबर. ठीक आहे, मग चाल, मग येऊ का मी? त्याला भेटू का मग? भेटा त्याला बाबा, भेटा, बोला काय म्हणायचं आहे. काय मा या माणसाच्या डोक्यात खूळ घुसलं, अळांचोट झापरा आहे तो. काय मा शिकेल ना फिकेल ना, माई पोरगी किती शिकेला आणि देऊ राहिला हा माणूस कोणाच्या हाती. जरासा काही विचार करत नाही बापा. बरं झालं बापा, मी 6 महिन्याचं म्हटलं. 6 महिने पहा काय करते तो काय नाही. कसं टाइम तरी भेटला ना त्या माणसाच्या डोक्यात. काय बापा, कोणी खूळ घालून दिले की तसंच वागते हा माणूस. बापा चाल, हा विचार काही करायला पुरत नाही आपल्याला. रे माझं देणं गोंड्या, मला लय लाल करा वाटते गळा गोंड्याचा, लयच लाल करा वाटते. दे गो डॅनी माझं दे रे माझं. नाही बे, माझं राहू दे ना. मा काकी असला की नाही मला चांगलं वाटते ना मा गोंड्या. का रे गोंड्या, तुला चांगलं वाटते की नाही? पप्पा जो चांगलं वाटते की नाही? पप्पा चांगला आहे की तुले? तू या चांगला आहे की पप्पा? काच काही चांगलं वाटते गोंड्याली. सारा वास येते का तुझ्या तोंडाचा खरं कटा. सारे बिल आहे वेतन हे करतो का भोबले. सारा थुका उडते त्या पोराच्या तोंडात. झाली एखादी बिमारी तर. पण आता कोण सांगणार आहे भाऊ? याचा तोंडाचा वास आला की लढते पोरग, राणी वाटत त्याले. पण आता कसा ही घेतेच मग तो. हो ना डॅनी, तुझ्या जो राहते पोरगा तुझ्या कुशीत असला गेले खुशत ते, पण मले बी घ्याट नाही ना रे. आता मी किती करून राहिलो त्याचं. हाग मूत करतो का, कपडे मोपडे धुतो त्याचा, आज अंगच धुतलं म्या. माझं देत नाही गेले का तू त्याले? नबे थांब, माझं राहू दे का तू तर लोक ते काय 5 जणांवर जाय बरोबर, चारा कुटार करते जाय भाई. अबे डॅनी तू जाय ना बी, ते काय मला लाता मार देन बे. मी नाही जातलं का तिला पाणी पाहिजे मारलं गिरलं तर बाबा, मला एक तर ढोराची सवय नाही. म्या काय ढोरं वागवायला नाही. तूच जाय भाई जाय. गेलं तर मला लेकराला तरी भेटून गळा बेजा हटकोर आज बेल्या का तू? तुला का सांगितलं तेवढं काम करतच नाही बा. मी आल्या का 2 खेप पाणी पाजलेला कुठं टाकला. आता मग तू इथं एकदा कर जाय भाई. यानं मला सालाला गोळी ठेवलं. ढोरो पाज आणि लेकराची कपडे धुईन ढोकळे धुई मोतरे मधीन सोडून बसल्या कुठाने करत. मग मी प्रेमानं करून राहिला तर मा पोरगा म्हणून करून राहिला. मी खात केलं असतं बोनशेचं. पाड्याने मला ते जमत नाही ना. जमलं असतं तर मी केलंच असतं ना. मी का नाही म्हणणारा माणूस आगाले का?
हो मग वाचतो लागलंच तर पाणी थांबतो जरासा मग लाल करू दे बा गोंड्याचा काय बा गोंधू हा बेटा बंजू हसते तर खोखू हसते काले बोनश्या बोनश्या गोंड्या बोंड्या बोंड्या ये थांबी जानी जानी पप्पा शिकवतो तुले इथिंग सोबत नो पप्पा कविता शिकवतो तुले हो हा तुले एकोदन शिकवीन मग ती नाही एकोदन नाही 1 2 शिकवीन 1 2 मग तुले मी कख नाही एबीसीडी शिकवीन तुला इंग्रजी आलं पाहिजे हो इंग्रजीत बोलला पाहिजे व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर हातू तू हाटू युअर हाटू खाचू असं इंग्रजी बोलला पाहिजे तू हो इंग्रजी तुला आलं पाहिजे त्या लेकराला अजून गाणफायची अक्कल नाही गड्यानी हा चड्डी सुधी नेसता येत नाही आपल्याला हाकमूत करावं लागते त्याचं आणि तू त्याला जानीन इंग्रजीन 1 2 काय बाबा ABCD काय तिथं मी सांगून राहिला तू हा थांब ना दादा मोठा होते ना आता वजन टाकतं त्याच्या उरावर हा पोराच्या अरे बाबा पहिले डॅनी त्या लेकराला गोंड्याला आपल्या मराठी येऊ दे ना बाबा जे आपण बोलतो ते येऊ दे मग तू दुसरी भाषा शिकीन हा पहिले आई बाबा काका मामा मावशी अक्का अब्बू बब्बू हे म्हणू दे ना त्याले हा मग पाहिजे ना ते इंग्रजीचं ए बाबू तुले काय सांगू मी इंग्रजीमुळे तर मी मागं राहिलो घरी राहिलो नाही तर मी तर बाबू कलेक्टर असतो मला इंग्रजी येणार ना तर तिथं घोड झाला माया नाही मा पोराला म्हणजे इंग्रजी शिकून आहे म्हणजे शिकून आहे हा इंग्रजीमुळे मागं राहिलो मी हा बाबू तुला इंग्रजी शिकणं आहे बरं व्हॉट इज युअर नेम व्हॉट यू डू हेडू डू असं इंग्रजी बोलता आलं पाहिजे तुले गो अंड्यातून बाहेरही नाही आलं तरी झालंही सुरू ABCD व्हॉट डू यू डू इंग्रजी काय तर आलाय बाबा जर जिता जीव असते ना उसाक जीव जाण काय बाबू काही हेच नाही बा झालं लेकरू की दिलं त्याच्या उराळ शाळेचं वजन काय बापा ते दप्तर उचलल्या जात नाही त्याची ह्यानं मायले घेऊन सोबत जायला लागते काय बा लोक असतील तसं डॅनी बरे बोर काय म्हणते रे उका बा तुझ्या नातू ऐकायलाच तयार नाही गळा फळफळ जास्त वरून राहिला गळा तो सांगितलं मी आपण काय गड्यानं कानार घेतलं नाही वयच करून राहिला गळा तो मा म्हटलं ऐकलं नाही त्यानं हे मी तुला पहिले सांगितलं होतं मा नातू शिल्लक आहे रे जास्त त्याच्या म्हटलं नांदी लागू नको तू काय म्हणस मा म्हटलं ऐकतेस तो ऐकत नाही तो कोणाच्याच बापा म्हटलं ऐकत नाही तुला सांगतो हा बेजा शिल्लक व्हायला ते पोट्ट काय सांगा तुले अगो आहे तो त्याला हिसका शिकवा लागते आता बस झाला त्याचा लाड त्याला दणका पाहिजे जाता नाही त्याला तर दणका शिकवणार आता होणार मी थांब जरासा हा बस झाला त्याचा लाड आता मी म्हणतो बा आपला नातू आहे काय करा काय रिकामी कामं करा त्याचं जर कंबोळलंच नाही शकलं तर मग म्हणतो तू आता पाय तू कसा बजेट बसवतो त्याचा गडे हो काही मारा करू नका बा त्या झाबऱ्या नांदी लागू नका तो आहे जवान आपण बुड्डे हा एका फाईट मध्ये आपलेच कंबोळले मोडीन भाव होतो हा काल त्याच्या नांदी लागून राहिले जाऊ द्या ना म्हणते तर म्हणू द्या हा कोण म्हटल्यानं काही तसं होत असते का माणूस जाऊ द्या आपल्या अंगाला भोकून राहिलं आई ना बे तो कुठे गेला की आडवी टांग टाकून राहिला ना मी कुटार मागायला गेलो तर ती आडवी टांग टाकली गाय घ्यायला गेलो तर ती आडवी टांग टाकली दूध कोणाला मागायला गेलो तर ती आडवी टांग म्हणजे आळा मुतून राहिला ना तो गावात सीधा राहून नाही राहिला तो सीधा राहिला तर आपल्याला काय घेऊन देणार त्याच्यासोबत हा तो झाबिऱ्या मूर्ख आहे आपण मूर्ख आहो काय आपण सज्जन आहो ना चांगले आहो ना मग काल डोकं लावता बाबा घेणार देणं जाऊ द्या सोडून देता इशी हो गड्या जाऊ दे त्याच्याने नान जागेवर पुरत नाही तो झाला हेड त्याचं काही लगन तुनं करून दिलं नाही तो झाला पिसाळ तो कोणाला खाव आता कोणाला करा लागून राहिला त्याला आपला हात जगन्ना म्हणून त्याची जेव्हा देऊन राहिली झाल्या चड्ड्या भरून राहिल्या त्याला असं वाटतं मग आपण लग्न केलं लेकरू पैदा केलं मली झालं असतं मा इकडे मटेरियल वाया चाललं असं वाटून राहिलं त्याने हरामखोराले म्हणून तो खिजून राहिला झाबऱ्या त्याच्या लग्नासाठी काय फिरलो नाही का 2 वर्ष पुरी पाहिल्या म्या 2 वर्ष पण कोणी द्यायला तयार नाही झाले तो बेसूर दिसते ना टकलं हे एकतो त्याचं मनाताचं त्याला म्हटलं वीक लावतो तो गडी लावत नाही मग पोरगी काही त्याला पास करत नाही पसंत नाही करत ना त्या गड्याला हो बा लय फिरला पण आता हा विषय जाऊ द्या आठीचा आठवून टाका पुढे वाढू नका तो विषय मोडून टाक चला हो चाल बापा चाल रमडबल आला का बा डोकसं खायला माय घेणार डोकसं दाबून राहिला का कुठला सुटलं की त्या बुड्या सांगेल जे मुली शांताराम हो कसा मला आता डबल चक्कर आले काय त्या बुड्याची कथा घेऊन नोटीचा सांगायला आले काय तुम्हाला बरे निरप सुचतात हो त्या डोंगऱ्याची महाबा येड्याची त्या बुड्यानं मार गोय मला काय घेत नाही त्या बुड्याचं काय आहे तर तू इथे लग्न चालू होता ना तुला काय म्हणताल तर मला तुमची पोरगी देसान का मला हा माई पोरगी मी तुला द्यायला तयार हा
तिथे गरबा शांताराम भाऊ पोरगी मुली अरे बापरे जमलं रे आता तर दिल गार्डन गार्डन हो गया आता पाय जमलं रे लग्न होतील का झाबऱ्या ते शांताराम भाऊ बंडला काही मारू नका राजा घेणा देणं गरीबा पोराले काही लालूच दाखवू नका काही देसान नाही बेसान नाही बा वक्तार म्हणसान तुझ्या जो काय फकण्या माई पोरगी जीव दे हात वर करसान बा काही राजा मले काही म्हणजे चकू नका बा तुम्ही मी काल तुझी मजा घेऊ बे मी काल तुले चकू तुझ्या शब्दाला मान ठेवतोस ना मी माई पोरगी तुले देतो मी तू टेन्शन घेऊ नको पण आहे त्याच्यात हे पण काय आहे पण शांताराम भाऊ असं आहे आता तू तर तुले लग्न करणंच आहे माई पोरगी मी तुला द्यायला तयार आहो त्याबद्दल काही वादच नाही पण कसं कसं ऐकून घ्या ना कसं तुले 2 पैसा कमवा लागेल हा सोल सांगतो हा काहीतरी धंदा पाणी काही एखादी नोकरी पाखरी काही ना काही तुले जुगाड लावा लागेल तर माई पोरगी मी तुले देतो नोकरी कुठून आणू बाबा मी तर 10वी शिकेला आता मला कोणती कलेक्टरची नोकरी लागणार ना 10वीवर आपल्याला बकऱ्या ढोरून मेंढ्या नेल्याशिवाय काय जमलंय नाही अजून जमतेकडे घ्या बरं तुला बकऱ्याचं नॉलेज आहे ते हा बकऱ्याचा धंदा केला चालते ना तर मग तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्या नोकरी आपल्या काही बच्चा रोग नाही पण धंदा आहे धंदा करतो मी धंदा आहे तर काही टेन्शनच नाही ना धंदा कर 6 महिने दाखव मले किती कमवले किती गमवले कसा काय वाढला बा तुझा धंदा बिझनेस काय कुकडे चालला किती टर्न ओव्हर आहे काय मला दाखव तू 6 महिन्यात बघून त्या लग्नाचा काय बरं काही टेन्शन घेऊ नका माझा धंदा मी आजपासूनच सुरू करतो हा पण धंदा तुम्हाला पसंत आला पाहिजे बा नाही तर म्हणतात माझी पोरगी शिकेला आणि तू एखादा लाज जायला धंदा करून राहिला पाहिजे बा मला जे जमते मी त्याच्यातच धंदा करतो मला नॉलेज आहे त्यातलं ते अबे तू भंगारचा धंदा कर ना भंगार विकत घे लोकांकडून धंदा काही छोटाही नसते मोठाही नसते धंदा असते ज्यातून आपल्याला पैसा भेटते ज्यातून आपण आपली उन्नती साधू शकतो तो धंदा असते छोटा मोठा काही नसते ना बाबा लोक नखापासून केसापर्यंत कुठलाही धंदा चांगलाच आहे चालते बा मग काही वांधा नाही मला तोच तर भेव होता बाबा कसं मला बकरीतलं नालेचा लोक मी बकऱ्यात काढल्या तर कसं मग आता होलसेलमध्ये बकरी सुरू करून देतो आपल्याला साऱ्याचंही नॉलेज आहे खाऊ पिऊ काय घाला याचंही नॉलेज आहे गोया सुया याचंही नॉलेज आहे बकरी इथलं घ्या किती लागते एका किती लागते यातली अक्कल आहे मग हा धंदा सुरू करतो बा मी बेपारपणा तू काही नाही कोणताही धंदा कर मला काहीच म्हणणं नाही फक्त कसं मला 6 महिन्याचा हिशोब लागेल की बा या महिन्यात एवढं झालं त्या महिन्यात तेवढं झालं तू प्रगती पथावर असशील तर तुला बिंदास्त माई पोरगी देईन मी बरं शांताराम भाऊ डन झाला आता बकऱ्याचा धंदा आजपासून सुरू करून देतो काही वांधा नाही तुम्हाला सांगतो 6 महिन्यात 100% कसं तुम्हाला सांगतो प्रॉफिट करून दाखवून मी फक्त कसं 1 लाखाची मदत करा तुम्ही 1 लाखाची आपल्या तो काही नाही पैसा नाही ती मलेच मागतो बाबा पोरगी मलेच मागतो अरे काय बाबा कसा जवळ होऊन राहिला तुम्हाला बरं बा तू ये इच्छा पुरी करतो मी लाख काय मागतो तुला 1.5 लाख देतो मी आणि कर धंदा सोड पण 6 महिन्यात प्रगती करून दाखव काय तर मग कसं मागे पुढे सपाट असं नाही झालं पाहिजे बाई गेली बाईची वाकई गेली असं नाही झालं पाहिजे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका झाला आजपासून धंदा सुरू चला चालचा